गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नमस्कार, माझं नाव भगवान विश्वनाथ शिंदे, शिंदे कोचिंग क्लासेस सोकरांना. बघा, आज विषय गणित इयत्ता 9वी. आजचा जो आपला हा बहुपदी, आपण त्याला इंग्लिशमध्ये पॉलिनॉमियल म्हणतो आहे का नाही. हा पॉलिनॉमियलचा हा भाग 2 त्याचा आपण व्हिडिओ करत आहोत. काल पार्ट 1 झालं, पार्ट 1 शिकलो आहोत. आज पार्ट 2 शिकायचा. पार्ट 1 मध्ये आपण पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी म्हणजे काय शिकलो. ज्या बेजिक राशींचा घातांक हा धनपूर्णांक असतो त्याला आपण काय म्हणलो, बहुपदी असं म्हणलो होतो का, आहे का नाही. त्याचे डेफिनेशन पाहिलं होतं आणि त्याच्यावर जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं बी आपण सगळं बघितलो आणि बहुपदीचे प्रकार आणि डिग्री ऑफ पॉलिनॉमियल ह्या सगळ्या गोष्टी शिकलो होतो, आहे का नाही. एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी आणि डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे शून्य बहुपदी आणि काय म्हणतो वर्ग बहुपदी, घन बहुपदी आणि रेषीय बहुपदी. या सगळ्या गोष्टी कालच्या क्लासमध्ये आपण शिकलो होतो. त्याआधी आजचं आपण काय करू, त्याआधी आजचं सुविचार आहे ते बघू. आजचं सुविचार काय बघा, युअर पास्ट टाइम इज इन युअर मेमोरीज बट युअर फ्युचर टाइम इज इन युअर हँड्स. युअर पास्ट टाइम इज इन युअर मेमोरीज बट युअर फ्यूचर टाइम इज इन युअर हैंड्स. आपका बीता हुआ समय आपके यादों में है, आपका बीता हुआ समय आपके यादों में है, लेकिन आपका आने वाला समय आपके हाथों में है. हे आजचं सुविचार आहे, कळलं का. काल आपण बहुपदी धड्यामधील पहिलं स्वाध्यायामधले गणित सगळे शिकलो होतो. आज स्वाध्याय दुसऱ्यामधले गणित शिकायचे आणि त्याआधी हे बघा काही एक्झाम्पल आहेत, उदाहरणे आहेत सोडवलेले पुस्तकीमधले, ते सोडवायचे. बघा काय म्हणलं इथं, चलपदांच्या दिलेल्या किमतीनुसार खालील प्रत्येक बहुपदीची किंमत काढा. हे दोन गणित इथे दिले. चलपदांची किंमत एकामध्ये x बरोबर 1 दिले आणि y बरोबर 2 दिले. तर आपल्याला ह्या बहुपदीमध्ये x ची चलपदांची किंमत 1 आहे, x ची किंमत 1 आहे, ते x ची किंमत 1 ह्या बहुपदीमध्ये ठेवून आपल्याला सोडवायचं. बघा इकडे लक्ष द्या. p ऑफ x म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ x बरोबर p ऑफ x म्हणजे 1. x ची किंमत किती आहे, 1 आहे. 5 गुणिले x ची किंमत 1 चा वर्ग मायनस 3 गुणिले x ची किंमत 1 अधिक 7 ला 7. 5 गुणिले 1 चा वर्ग 5. 5 गुणिले 1 चा वर्ग म्हणजे 1च. 5 गुणिले 1 चा वर्ग 5. 3 गुणिले 1 3 अधिक 7 ला 7. बघा 5 आणि 7 किती, प्लस प्लस. जे आधी सेम चिन्हाचे आहेत, सारख्या चिन्हाचे, त्यांचे काय करायचं, बेरीज करायचं. इथं प्लस 5 आहे, इथं प्लस 7 आहे, किती झाले 12. 12 वजा 3 बरोबर किती आलं 9. p ऑफ 1 पॉलिनॉमियल ऑफ 1 जर ठेवलं असता त्याची किंमत किती येवलेली आहे, 9 येवलेली आहे. 12 मध्ये 3 गेले 9 आले. आता दुसऱ्यामध्ये काय म्हणले, y ची किंमत 2 ठेवा म्हणले. दुसरं बहुपदीचं उदाहरण काय आहे, q ऑफ y बरोबर 3y चा घन मायनस 4y अधिक वर्गमुळात 11 आहे. त्या ठिकाणी y ची किंमत 2 ठेवायला सांगितली. हे ठेवल्यानंतर ते बहुपदी कसे ते बघा, q ऑफ y किती आहे 2. 3 गुणिले 2 चा घन मायनस 4 गुणिले 2 अधिक वर्गमुळात 11 आहे का नाही. असंच आहे का हे पुस्तकामध्ये सोडवलेलं. 3 गुणिले y ची किंमत 2 चा घन मायनस 4 ला 4 y ची किंमत 2 ला 2 अधिक ला अधिक वर्गमुळात 11 हे गणितामध्ये आहे. जशा तसं आपण लिहून घेतलो. आता ह्याला सोडवा. बरोबरला बरोबर q ऑफ 2 3 गुणिले 2 चा घन किती 8 मायनस 4 दोन्ही 8 अधिक वर्गमुळात 11 ला 11. q ऑफ 2 बरोबर 3 8 24 मायनस 8 ला मायनस 8 प्लस वर्गमुळात 11 ला 11. 24 मधून 8 गेले 16. q ऑफ 2 बरोबर 16 प्लस वर्गमुळामध्ये 11. एवढं ह्याचं उत्तर येते बघा. जर y ची किंमत 2 ठेवला असता ह्या बहुपदीमध्ये तर q ऑफ 2 ची किंमत किती येते, 16 अधिक वर्गमुळामध्ये 11. y ची किंमत 2 ठेवली